सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलुख मैदानी तोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे सत्ताधाऱ्यांची झोप उडवण्यासाठी 29 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता कर्णिक नगर येथील चिल्ड्रन पार्क मैदानावर उद्धवसाहेब ठाकरेंची तोप धडाडणार असून संपूर्ण राज्यासह देशभरात उद्धव साहेबांच्या सभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून सोलापुरातील सभा ऐतिहासिक होईल यात तिळमात्र शंका नाही असं प्रतिपादन पाहणी दरम्यान शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी व्यक्त केले। यावेळी बोलताना अस्मिताताई गायकवाड काय म्हणाल्या पाहूया। शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब हे दोघंही संयुक्तरित्या जाहीर सभेसाठी सोलापूरला 29 एप्रिल रोजी येत आहेत। तर त्या मैदानाची पाहणी करण्याकरता आज सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आम्ही इथे उपस्थित आहोत। आज संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून संपूर्ण उद्धव साहेबांना मोठं समर्थन मिळतं आहे आणि त्यामुळे ही सभा ऐतिहासिक होणार यात तिळमात्र ही शंका नाही आहे। या सभेचं नियोजन करण्यासाठी सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी सज्ज आहेत आणि या इथे महिलांचीही वेगळी व्यवस्था, त्याचबरोबर वृद्धांसाठी वेगळी व्यवस्था, सगळ्या सोयी आपण ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर इथली पूर्ण व्यवस्था जी आहे तर ती संपूर्ण जेवढे जास्तीत जास्त नागरिक या परिसरातले या सभेसाठी ऐकू शकतील या दृष्टीने 4 LED वॉलसुद्धा आपण उभे करणार आहोत आणि ह्याचं नियोजन सध्या चालू आहे। या कर्णिक नगर येथील चिल्ड्रन पार्क शेजारच्या मैदानामध्ये ही ऐतिहासिक सभा होणार आहे आणि या सभेसाठी सोलापूरच्या नागरिकांची आत्तापासून उत्सुकता आहे। आत्तापासून अनेक फोन मला आलेले आहेत आणि विशेषतः महिलांचेही अनेक फोन आलेले आहेत की या सभेसाठी आम्हाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे आणि उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी संपूर्ण सोलापूरकर असुसलेले आहेत, सोलापूरकरांचे कान असुसलेले आहेत आणि त्यामुळे ही सभासुद्धा ऐतिहासिक होणार यात तिळमात्रही शंका नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा 29 तारखेला सोमवारी संध्याकाळी 6 वाजता याच कर्णिक नगरच्या मैदानावर आयोजित केलेला आहे। त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख सन्माननीय शरदचंद्रजी पवारसुद्धा त्यांच्यासोबत आहेत। तर इथे आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि सगळे आघाडीचे पदाधिकारी या मैदानाच्या पाहणीसाठी आलो आहे। इथं आम्ही उद्धवजींना बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी फार मोठ्या संख्येनं उत्सुकतेनं लोक आतुर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जो इतिहास झाला, ज्या गद्दारांनी या संपूर्ण महाराष्ट्र विनाश करायचा प्रयत्न केला, गद्दारांना ज्यांनी साथ दिली त्या BJPला गाडण्यासाठी लोक आतुर आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे। त्यामुळं आम्ही इथं या ठिकाणी मोठा मंच या उद्धवजी आणि शरद पवारजी या दोघांच्या साठी आम्ही एक मंच स्थापन करतो आहे। त्या मंचावर जवळजवळ 40 ते 80 फूट 40 बाय 80 फुटाची एक व्यासपीठ इथं आहे। LEDची सोय या ठिकाणी केलेलं आहे। याच्यामध्ये VIP जे मोठे पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आणि जे सुशिक्षित लोक आहेत, डॉक्टर, इंजिनियर अशा वेगवेगळ्या लोकांकडनं प्रतिसाद येतो आहे। आम्हाला सभा ऐकायला यायचं आहे, त्यांच्यासाठी एक वेगळी व्यवस्था आम्ही या ठिकाणी इंटेलिजन्स जे आहेत त्या लोकांसाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लोक आतुर आहेत, चांगली व्यवस्था होत आहे। त्या व्यवस्थेसाठी शिवसैनिक पदाधिकारी सगळे आमचे उत्तम प्रकाश खंदारे माजी मंत्री, अस्मिताताई, आम्ही सगळेजण आम्ही मिळून ही सभा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतोय। या मैदानाची पाहणी शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, उपनेते शरद कोळी, सहसंपर्क प्रमुख माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा प्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, शरणराज केंगनाळकर आदी नेत्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली।